अमरावती जिल्ह्यामधल्या मेळघाटातल्या बालमृत्यूंचं प्रकरण हे हायकोर्टानं गांभीर्यानं घेतलंय। हायकोर्टाच्या आदेशाच्या नंतर आरोग्य खात्याचे सचिव निपुण विनायक, महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि विविध विभागांच्या मंत्रालयातील उपसचिवांनी काल मेळघाटाच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामधल्या विविध भागांना भेटी दिल्या। मेळघाटामधील कुपोषण आणि समस्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। वीज, पाणी, रस्ता, शिक्षण, आरोग्य, नेटवर्क, बालविवाह, बालमृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांचा उहापोह करत मूलभूत समस्यांचा देखील शोध घेण्यात आलाय। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे आणि तिथल्या समस्या देखील जाणून घेतल्या। न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत। जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल। कारण याआधी ज्या ज्या डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत। मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल। इथल्या आदिवासीच्या ज्या संवेदना आहेत आणि त्यांचं जे काही कल्चर आहे त्याला धक्का न लागू देता आणि त्यांना डिस्टर्ब न करता कसं विकासाचे कार्यक्रम राबविले जातील असा ते प्रयत्न करण्यात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, अधिकाऱ्यांना ऐकून घेतलं, त्यांच्याविषयी प्रश्न ऐकून घेतले। आम्ही पण त्यांना अजूनही पुन्हा काही सादर करणार आहोत अल्टरनेटिव्ह प्लॅन। मध्ये आता जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे तो पोषणावर चालू आहे। काही सूचना या विभागासाठी विशिष्ट आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल शासन स्तरावर जी काही पॉलिसी आहे त्याच्यामध्ये विचार करून बदल होणं शक्य असेल तर तो नक्की केला जाईल। परंतु ओव्हरऑल जे पोषण अमृत आहार योजनेचं आणि गरम ताजा आहाराचं जे सुरू आहे ते आम्ही कालच्या ज्या व्हिजिटमध्ये बघितले ते अतिशय चांगलं चालू आहे आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसत आहेत। इव्हन ते प्रेझेंटेशन मध्ये पण आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.